नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, बऱ्याच दिवसांपासून तुम्ही उपसंचालक पद DVET, प्राचार्य उपप्राचार्य निरीक्षक पद गव्हर्नमेंट ITR कॉलेजच्या अपडेटबद्दल वाट बघत होता. म्हणजे अफवा तर या लेवलला गेल्या होत्या की ही एक्झाम कॅन्सल होते, भरपूर काही बोलण्यात आलं होतं, ऐकण्यात आलेलं होतं आणि काही MPSC कडून पण अपडेट येत नव्हते. फॉर्म भरण्याची लास्ट तारीख ही 9 जानेवारीला होती आणि आज कुठला चालू आहे तर सप्टेंबर महिन्याची 6 तारीख आज आहे. म्हणजे एवढ्या कालावधीमध्ये दुसरं कुठलंही मध्ये अपडेट नव्हतं. शेवटी एक अपडेट आपल्याला आता MPSC कडून आलं. ते अपडेट म्हणजे शुद्धीपत्रक. मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं होतं की याची प्रोसिजर काय असणार आहे. त्यात हे म्हटलं होतं की SEBCच्या रिझर्वेशनसाठी तुम्हाला एकदा फॉर्म एडिट करण्याची परमिशन मिळेल, राईट. तसं आलं होतं. बऱ्याच जणांना सांगितलं होतं की SEBCचा दाखला काढून घ्या. आता काही लोकांनी केलं असेल, काही लोक आता काढलं नसेल, तर आजच सुरुवात करायची आहे. आजच सुरुवात करायची आहे. कशासाठी तर तुम्हाला SEBCचा दाखला काढून घ्यायचा आहे, राईट. जर सुरुवात नसेल केली तर, कारण मी करा म्हणून ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं. आरक्षण फेब्रुवारीमध्ये आलं होतं, त्यानंतर आर्थिक वर्ष चेंज झालेलं होतं मार्चचं, त्यामुळे तुमच्याकडे NCL असणं सुद्धा अपेक्षित होतं. नसेल तर थोडा स्पीड वाढवून काढून घ्या. चला बघू आता काय आहे हे अपडेट्स. सर्वप्रथम आपल्या सर्वांना तुमच्याकडून बरेच आता कसे आहे की 7-8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. सर्व लोक शिक्षकच आहेत, बऱ्यापैकी सर्व म्हणजे बऱ्यापैकी शिक्षक आहेत. तर तुम्हा सर्वांना टीचर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा. टीचर्स डे निमित्त आपल्या बॅचेसवर 25% डिस्काउंट चालू आहे. सध्या आपली काही लोक जे म्हणत होते ना कॅन्सल झाली, आता कॅन्सल वगैरे नाही झाली, अभ्यासाला लागा. आपली ITR प्रिन्सिपल DVETच्या उपसंचालक पदाची जी जाहिरात आलेली होती त्याच्यासाठीची जी लाईव्ह बॅच होती, आता बऱ्यापैकी सिलेबस सगळं संपलेला आहे. क्रॅश सेशन्स त्याच्यामध्ये चालू आहे. त्याची फीस किती होती? 5,000 केली होती आपण. पहिले 10,000 होती, नंतर मग रेकॉर्डेड बॅचची 5,000 केली. आता त्याच्यावर 25% आपण टीचर डेचा डिस्काउंट देतोय. त्याचा कुपन कोड आहे TEACH25. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला कोर्सची लिंक मिळेल, आपल्या ॲपची लिंक मिळेल, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. बॅच जॉईन केली असेल नसेल तरी काही हरकत नाही, व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, तुम्हाला अपडेट मिळत जातील. या बॅचमध्ये सर्व रेकॉर्डिंग अवेलेबल आहेत, पूर्ण नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. त्यानंतर MCQ सेशन आहे, टेस्ट सिरीज आहे जवळपास 1700-1800 MCQची आणि 700-800 MCQs हे तुमचे क्लासमध्ये कव्हर करण्यात आलेले आहेत. अशी ही आपली बॅच. आता मूळ येऊ आपण. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे की हे शुद्धीपत्रक नेमकं काय आहे. हे काय शुद्धीपत्रक आहे? ओके. प्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा उपप्राचार्य शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था किंवा निरीक्षक व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण किंवा परीक्षा नियंत्रण महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण मंडळ गट अ कनिष्ठ तांत्रिक राजपत्रिक, राईट, राजपत्रिक. त्यानंतर महाराष्ट्र शिक्षण सेवा, राईट. त्यानंतर उपसंचालक व्यवसाय शिक्षण गट अ तांत्रिक वरिष्ठ महाराष्ट्र शिक्षण सेवा. पुढं आता याच्यामध्ये काय म्हटले हे सर्व काही त्यांनी दिलेलं आहे. आता बघा आपली लास्टची तारीख कधी होती तर आपली लास्टची ॲडव्हर्टाइजमेंट आलेली होती 15 डिसेंबर 2023ला ॲडव्हर्टाइजमेंट आलेली होती. लास्ट तारीख आपली 9 जानेवारीची लास्ट तारीख होती. क्लिअर. मराठा रिझर्वेशन कधी पास झालं? 26 फेब्रुवारी 2024ला. क्लिअर. त्यामुळे आपली ही जी जाहिरात 123 पदाची होती ती रिवाईज होणं अपेक्षित होतं आणि रिवाईज होऊन त्याचा कास्ट मॅट्रिक्स हा आता असा देण्यात आलेला आहे. अनुसूचित जाती, राईट, 17 एकूण पदं आहेत. 11 सर्वसाधारण म्हणजे मुलांसाठी आणि मुलींसाठी दोन्हींसाठी आणि हे 5 महिलांसाठी, म्हणजे फक्त याच्यासाठी महिलाच अनुसूचित जातीच्या. खेळाडूसाठी 1 पद. आता महिला सर्व 17 पदांसाठी, सर्व 17 म्हणण्यापेक्षा खेळाडूचं 1 सोडून किती येतात? 16 पदांसाठी महिला अप्लाय करू शकतात. पुढं अनुसूचित जनजाती 8 आहे, राईट. त्याच्यापैकी 6 सर्वसाधारण म्हणजे महिला पुरुष दोन्ही आणि महिलांसाठी 2 राखीव आहेत. त्यानंतर NTA ज्याला म्हणू शकतो आपण 4 एकूण पद आहेत. सर्वसाधारण 3 आहेत, 1 महिलांसाठी राखीव आहे. त्यानंतर NTB 3 आहेत, 2 सर्वसाधारण 1 महिलांसाठी राखीव. NTC 5 आहेत, 3 सर्वसाधारण महिला पुरुष दोन्हीसाठी 2 महिलांसाठी राखीव. त्यानंतर NTD 3 आहेत, 2 सर्वसाधारण 1 महिलांसाठी राखीव. SBC 2 आहेत, 1 सर्वसाधारण 1 महिलांसाठी राखीव. त्यानंतर SEBC
12 आहेत तर 7 सर्वसाधारण आहेत आणि 4 महिलांसाठी राखीव आहे. SEBC आता जो नवीन आलाय ना मराठा विद्यार्थ्यांसाठी त्यांच्यासाठी. त्यानंतर अत्यंत दुर्बल घटक, राईट, त्याला आपण EWS म्हणतो, आर्थिक दुर्बल घटक, सॉरी अत्यंत दुर्बल घटक चुकून होतं एखाद्या वेळेस. 12 आहेत टोटल, सर्वसाधारण 7, 4 महिलांसाठी, 1 खेळाडूंसाठी. त्यानंतर इतर मागासवर्ग म्हणजे OBC एकूण 22 आहेत, त्यापैकी 14 सर्वसाधारण, 7 महिलांसाठी, 1 खेळाडूंसाठी. एकूण आरक्षित 88, 56 सर्वसाधारण, 28 महिलांसाठी आणि 4 खेळाडूंसाठी. अराखीव म्हणजे आता खुले किती आहेत, ओपन कॅटेगरीचे पद म्हणजे कोणीही घेऊ शकतं. ओके, हे 22 सर्वसाधारण आहेत, सर्व कॅटेगरीचे मुलं मुली खेळाडू सर्व हे 22 पदं घेऊ शकतात. 11 सर्व मुली, राखीव अराखीव खेळाडूवाल्या सर्व मुलीसाठी 11, 2 खेळाडूंसाठी आहेत, सर्व खेळाडू याही पदाला जाऊ शकतात. असे एकूण 123 पदं असणार आहेत, त्यापैकी दिव्यांगांसाठी 5 राखीव असणार आहे. हे झालं कंप्लीट मॅट्रिक्स बद्दलची क्लॅरिटी. आता बघा 6 होते उपसंचालक पदाचे. आता याच्यामध्ये अनुसूचित जातीसाठी 1 आहे आणि ते सर्वसाधारण आहे, महिला पुरुष दोन्ही याच्यासाठी अप्लाय करू शकतात. NTA साठी 1 आहे, ते सर्वसाधारण आहे, म्हणजे NTA महिला पुरुष दोन्ही अप्लाय करू शकतात. त्यानंतर SEBC साठी 1 आहे, ते सर्वसाधारण आहे, महिला पुरुष SEBC करू शकतात. OBC साठी 1 आहे, तेही सर्वसाधारण आहे, राईट. त्यानंतर एकूण आरक्षित 4 आहेत आणि 4ही सर्वसाधारण आहेत. हां, अराखीवमध्ये 2 आहेत, त्याच्यात 1 सर्वसाधारण आहे, 1 महिलांसाठी राखीव आहे. हे झालं आरक्षणाबद्दलचं. आता बघा हे पूर्ण त्यांनी लेखाजोखा दिलेला आहे. मी एक एक लाईन वाचत बसलो तर तुम्हाला ते बोर होईल. आता 2 गोष्टी आहेत. सर्वात पहिली गोष्ट म्हणजे जे OBC वाले आहेत, काही लोकांचं कसं झालं की त्यांना OBCचं सर्टिफिकेट मिळालं, OBCचं सर्टिफिकेट मिळालं. मग सुरुवातीला यांनी काय केलं होतं, एक तर त्यांनी ओपनमधून फॉर्म भरला होता, नाहीतर SEBC मधून फॉर्म भरला होता, सॉरी SEBC म्हणालो, EWS मधून फॉर्म भरला होता, EWS मधून फॉर्म भरला होता सुरुवातीला, राईट. तेव्हा आरक्षण आलेलं नव्हतं. आता मग ज्यांनी ओपन आणि EWS मधून फॉर्म भरला अशी लोक त्यांचं OBCचं सर्टिफिकेट निघालं असेल तर OBCचं रिझर्वेशन घेऊ शकतात, किंवा SEBCचं निघालं असेल तर SEBCचं घेऊ शकतात, चेंजेस करू शकतात. ओपनवाले EWS वाले SEBC मध्ये जाऊ शकतात, OBC मध्ये जाऊ शकतात. क्लिअर आहे. आता तुमचं म्हणणं असं की सर इतक्या कालावधीमध्ये माझं SEBCचं सर्टिफिकेट निघालं नाही तर याच्यासाठी माने सरांनी तुम्हाला काय सांगितलं तर अगोदरच करून ठेवा, राईट. म्हणलं होतं की नव्हतं, कारण 20 दिवसाचा कालावधी देतील मी सांगितलं होतं. 20 दिवसाचा कालावधी मिळाला नाही, 9 ते 23च्या दरम्यान आहे, 14 दिवसाचा कालावधी मिळाला, पण आजपासून 20 दिवसाच्या आसपासचा कालावधी होऊ शकतो, 17 दिवसाचा होऊ शकतो. तेवढ्यात तुम्हाला हे सर्व काही करायचं आहे. क्लिअर. SEBC आत्ताच्या नवीन नियमानुसार कास्ट वेगळी निघते आणि नॉन क्रिमिलियर वेगळं निघतं. ओके, तर ओपनवाले. आता मग तुम्ही म्हणाल सर माझं तर SEBC आहे, मी पहिले EWS मधून भरलं, मग आता माझं सर्टिफिकेट इतक्या दिवसात नाही निघालं तर मित्रा बेटर की तू ओपन करून टाक त्याला. आता जे EWS होतं त्याला ओपन करून टाक. का? कारण मग तुझं निघालं नाही सर्टिफिकेट, मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस प्रॉब्लेम होतो. त्यामुळं आज व्हिडिओ बघितल्या गावाकडं जर कोणी असेल त्यांना फोन करा आणि सांगा की SEBCची प्रोसिजर सुरू करा, राईट. कारण कसं आहे की कालावधी कमी आहे, या कालावधीमध्ये तुम्हाला ते करायचं आहे, थोडं मागे लागून करून घ्या, तो होऊन जाईल. कधी कधी पटापट कामं होतात आणि फार SEBCचं सर्टिफिकेट काढायला प्रॅक्टिकली अडचणी येत नाहीत. त्यामुळे हे काम तुम्ही करून घ्या. कशाचं? ओपन आणि EWS वाल्यांनी एक तर SEBC किंवा OBC मध्ये जसं तुमचं सर्टिफिकेट निघेल तसं. आता यांनी याच्यामध्ये काही नियम दिलेले आहेत की तुम्ही हे याच्यामध्ये 6वा पॉईंट मी तुम्हाला सांगितला. आता यांनी कशी प्रोसिजर, कसं काय करायचं, फॉर्ममध्ये चेंजेस कसे करायचे हे त्यांनी दिलेले आहेत. ओके, पण याच्याबद्दल मी सेपरेट व्हिडिओ बनवतो आणि हा व्हिडिओ माझा 9 तारखेला येईल, कारण 9 तारखेपासून आपण चेंजेस करू शकतो. आणि कोणीच घाई करू नका फॉर्ममध्ये बदल करायचे, बिलकुल आलं की लगेच करू नका. मी ते चेंजेस घेऊन येतो तुमच्यासाठी, नंतर त्या फॉर्ममध्ये चेंजेस करा. क्लिअर. आता हे पूर्ण शुद्धीपत्रक तुम्हाला दाखवलंय मी. हे त्यांनी कालावधी इथं दिला. अर्ज सादर करण्यावरचा कालावधी 9 सप्टेंबर दुपारी 2 वाजेपासून 23 सप्टेंबर रात्री 12 वाजेपर्यंत. क्लिअर. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याकरिता अंतिम दिनांक. आता तुम्ही म्हणाल सर परीक्षा शुल्क कशाचं घेता? समजा तुम्ही पहिले ओपनमधून अप्लाय केलं,
राईट. आणि ओपनचं एज लिमिट किती होतं 38 होतं समजा, एक्झाम्पल द्यायला, याच्यापेक्षा जास्त आहे आपल्या ॲडव्हर्टाइजमेंटसाठी, राईट. जे काय आले मी ते पुढं सांगतो तुम्हाला. आता तुम्ही झाले SEBC मध्ये, तर SEBC मध्ये हे 38 ते 43 वर्ष एज लिमिट होणार. क्लिअर. म्हणजे तुम्ही फक्त ओपनमध्ये आहात म्हणून तुमच्या एज लिमिटमुळे तुम्हाला फॉर्म भरता आला नाही असे विद्यार्थी डबल फॉर्म भरू शकतात. का? कारण आता तुमचं SEBC मध्ये गेले तर तुम्ही एजमध्ये बसता, तर तुम्हाला ती संधी आहे. क्लिअर. तेही मी तुम्हाला घेऊन येतो. तुम्ही फक्त पहिले आत्ताच्या घडीला फक्त सर्टिफिकेटवर फोकस करा आणि सर्टिफिकेट काढून घ्या. क्लिअर. तर हे पूर्ण बदल जे आहेत ते मी सांगितले. याच्यात आणखीन याच्यामध्ये पूर्ण 1-2 व्हिडिओची मी सिरीज घेऊन येतो. मला लगेच तुमच्या सर्वांचे कॉल चालू झालेत, त्यामुळे मी लगेच हा व्हिडिओ घेऊन आलो. याच्यामध्ये छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या सर्व गोष्टी मी 1-2 दिवसात क्लिअर करेन. पण आजच्या घडीला आज तुम्हाला सुरुवात करायचं आहे SEBCच्या सर्टिफिकेटसाठी. मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग. थँक्यू सो मच.